पुण्यामध्ये 100 कोटींहून अधिक किमतीचे ड्रग्ज जप्त। पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई। विश्रांतवाडी भागातून 52 किलोपेक्षा अधिक एमडी जप्त। तिघांना अटक। आज राज्य विधिमंडळाचं विशेष अधिवेशन। आजच्या अधिवेशनामध्ये सगळे सोयरे अधिसूचनेला मुद्दा नसल्याची शक्यता। अधिसूचनेच्या विरोधातील हरकतींचा अहवाल सादर केल्यावर शासन निर्णय घेणार। मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीमध्ये टिकणारा आरक्षण देणार। मुख्यमंत्र्यांची माहिती। तर सगळ्या सोयऱ्यांच्या अधिसूचनेची अंमलबजावणी आजच करा, जरांगेंची मागणी। सगळे सोयऱ्यांसंदर्भात मराठा आमदारांनी आवाज उठवावा, अन्यथा त्यांना मराठा विरोधी समजलं जाईल। मनोज जरांगेंचा इशारा। आंदोलनासंदर्भात 21 तारखेला ठरवू, जरांगेंचं स्पष्टीकरण। सुरुवाती या सत्रामध्ये सगळ्या सोयऱ्यावरती बोलावं, मनोज जरांगेंचा सरकारकडे मागणी। तर सरकारला आता वेळ देणार नाही, प्रत्येक वेळेस मराठ्यांची चेष्टा करू नका, जरांगेंचा इशारा। मराठा समाज मागास असल्याचं सॅम्पल सर्व्हेमध्ये सिद्ध होत आहे। उद्याच्या अधिवेशनामध्ये मराठा समाजाच्या आरक्षणाचा ठराव आम्ही आणतोय। सर्व राजकीय पक्ष पाठिंबा देतील आणि ठराव एकमतानं मंजूर होईल अशी अपेक्षा आहे, राधाकृष्ण विखे पाटील यांचं वक्तव्य। आज होणाऱ्या विधानसभेच्या विशेष अधिवेशनामध्ये धनगर समाजाच्या आरक्षणाचे प्रश्न सुद्धा मार्गी लावा, अन्यथा धनगर समाज आमदारांना मतदान करणार नाही। यशवंत सेनेचे अध्यक्ष बाळासाहेब दोलतडे यांचा इशारा। आगामी लोकसभा निवडणुकीसंदर्भामध्ये आज मनसेकडून बैठकीचं आयोजन। वांद्रेमधल्या MIG येथे बैठकीचं आयोजन केलं असून मुंबई आणि ठाणे लोकसभा संदर्भामध्ये अहवाल सादर केला जाणार। आज राहुल गांधी सुलतानपूर न्यायालयामध्ये हजर राहणार। केंद्रीय मंत्री अमित शहांसंदर्भात अशोभनीय टिप्पणी केल्या प्रकरणामध्ये 2018 मध्ये मानहानीची तक्रार दाखल करण्यात आली होती। चंदीगड महापौर निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा मतदान किंवा फेरमोजणी करण्यासंदर्भात आज सर्वोच्च न्यायालय देणार निर्णय। भाजपनं दगाबाजी करत महापौरांची निवडणूक जिंकल्याचा काँग्रेसचा आरोप। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्हासंदर्भात सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी। चिन्हासाठी पवार गटानं निवडणूक आयोगाकडे अर्ज करावा। आयोगानं नियमानुसार चिन्ह द्यावं। न्यायालयाच्या सूचना तर पुढील आदेशापर्यंत पवार गटाला मिळालेलं नाव कायम राहणार। शरद पवारांना नाव आणि चिन्ह मिळू नये म्हणून अजित पवार गटाचे वकील प्रयत्न करत होते, पण प्रत्येकाच्या रक्तामध्ये पवार आहेत, त्यामुळे सहजासहजी त्यांचं नाव काढून टाकता येणार नाही, जितेंद्र आव्हाड यांचं वक्तव्य। अजित पवार गटाकडून दडपशाही सुरू। सुप्रिया सुळे यांचा आरोप। शरद पवारांना पक्ष आणि चिन्ह द्यायचं नाही, अजित पवार गटाच्या युक्तिवादावरती सुप्रिया सुळेंची टीका। राजकारणामध्ये भेटीगाठी होत असतात, सध्या कोणताही राजकीय निर्णय नाही। देवेंद्र फडणवीसांनी सांगितल्याप्रमाणे योग्य वेळी चित्र स्पष्ट होईल। राज ठाकरेंच्या भेटीसंदर्भात आशिष शेलारांची माहिती। सध्या काँग्रेसची बिकट अवस्था आहे। फक्त राज्यातच नाही तर देशातही काँग्रेसचे खासदार आणि नेते भाजपमध्ये प्रवेश करतील। आगामी काळामध्ये उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे एकटेच राहतील, आशिष शेलार यांचं भाकीत। आदित्य ठाकरे निवडणुकीवरती बोलतायत, इतकीच कुमकुमी असेल तर राजीनामा द्या आणि महायुतीच्या विरोधात लढा, आशिष शेलार यांचं आव्हान। तर बरळीमध्ये पराभव होणार हे माहीत असल्यामुळे आदित्य ठाकरे ठाण्यामध्ये येण्याची भाषा करतायत, शेलारांचा टोला। भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी अनेकांच्या रांगा। भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांचं वक्तव्य। विकासाच्या मुद्द्यावरती भाजपमध्ये अनेक जण प्रवेश करणार, चित्रा वाघ यांचा दावा। भाजप आणि मनसे युती संदर्भात सर्व निर्णय राज ठाकरे घेतील, मनसेचे नेते अविनाश जाधव यांची प्रतिक्रिया। राज ठाकरे जो निर्णय घेतील त्या मार्गाने आम्ही काम करू, जाधव यांचं वक्तव्य। चंद्रपूर लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा नाही, मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया। पण पक्षानं आदेश दिला तर बघू, मुनगंटीवारांचं वक्तव्य। विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी उद्धव ठाकरे भाजपसोबत येतील, आमदार रवी राणा यांचा दावा। उद्धव ठाकरे मोदींसोबत बोलण्याचा प्रयत्न करत आहेत, रवी राणांचं वक्तव्य। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावरती भाजपचा दावा आणि तो दावा परमनंट असणार, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचं वक्तव्य। राज्यामध्ये लोकसभेच्या सर्व 48 जागांवरती महायुती जिंकणार, केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा दावा। भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांचं स्वागत, राणेंची प्रतिक्रिया। उद्धव ठाकरे दिल्लीमध्ये आंदोलक शेतकऱ्यांना भेटण्याची शक्यता। पंजाब हरियाणामधील शंभू बॉर्डरवरती शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू। संजय राऊत यांच्याकडून मार्गाची पाहणी।
भाजपकडून कोणतीही ऑफर आली नाही. दर 8 दिवसांनी माझ्या नावाची चर्चा केली जाते, मात्र यामध्ये काहीही तथ्य नाही. भाजप प्रवेशासंदर्भात जयंत पाटलांचं स्पष्टीकरण. विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी अमित ठाकरे मैदानामध्ये उतरणार. 23 फेब्रुवारीला पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठावरती अमित ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये धडकणार मोर्चा. मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी होणार. नितेश राणेंनी पोलिसांबद्दल केलेलं विधान चुकीचं. ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांची प्रतिक्रिया. नारायण राणेंना पोलिसांनी कसं अटक केलं होतं हे नितेश राणेंना माहीत नाही का? नितीन देशमुख यांचा सवाल. लंडनमधील आर्टिफिशियल इंटेलिजन्स सेंटरला छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव दिलं जाणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं आग्रा किल्ल्यावरील सोहळ्यामध्ये वक्तव्य. शिवाजी महाराज देशामध्ये जिथे जिथे गेले तिथे जोडणारी एक स्वराज्य रेल्वे सुरू करण्याचा मानस. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य. उद्यापासून सुरू होणाऱ्या 12वीच्या परीक्षांसाठी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा. लिखाणासाठी 10 मिनिटं वेळ वाढवून दिली जाणार असल्यानं विद्यार्थ्यांनी तणावमुक्त वातावरणामध्ये परीक्षा द्याव्यात, केसरकरांचं आवाहन. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रामध्ये दौरा करणार. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती 23 आणि 24 फेब्रुवारीला करणार दौरा. ठाणे जिल्ह्यामध्ये रस्त्यांसाठी 1156 कोटींचा निधी मंजूर. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांची माहिती. पुण्यामध्ये पीएमपीएमएलच्या बस खरेदी विरोधामध्ये मनसे आक्रमक. पीएमपीएमएल 12 मीटर लांबीच्या 400 सीएनजी बस खरेदी करणार. ईव्हीएम कंट्रोल युनिट चोरी प्रकरणामध्ये जिल्हा निवडणूक अधिकारी आणि पुणे पोलीस अधीक्षक जबाबदार. अधिकाऱ्यांचं निलंबन करून कडक कारवाई करावी. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. इमामचे नेते वारिस पठाण यांना दहिसर पोलिसांनी घेतलं ताब्यात. मीरा रोडला जाण्यापासून पोलिसांनी अडवल्यानं एमआयएम कार्यकर्त्यांचं चेकनाक्यावरती आंदोलन. 10वी आणि 12वीच्या परीक्षा जवळ आल्यामुळे शहरातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये म्हणून वारिस पठाण यांना मीरा रोडमध्ये येण्यास मज्जाव केला होता. पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड यांचं स्पष्टीकरण. चिपळूणमध्ये भास्कर जाधव आणि निलेश राणे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा. या प्रकरणामध्ये आणखी एक सीसीटीव्ही समोर. हा राडा सर्व पूर्वनियोजित होता का, असा सवाल. पुण्यातल्या येरवडा भागामध्ये 5 जणांच्या टोळक्याकडून वाहनांची तोडफोड. हातामध्ये कोयता घेऊन दहशत माजवणाऱ्या मुलांना पोलिसांनी केली अटक. मनसेकडून वाघोलीमधल्या JSPM या शाळेमध्ये तोडफोड. जुन्या फी वसुलीसाठी 10वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेचं हॉल तिकीट देण्यास शाळेनं नकार दिल्यामुळे तोडफोड केल्याची माहिती. अमरावतीच्या पंचवटी चौकामध्ये अंगावरती पेट्रोल टाकून घेत तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न. नागरिकांच्या सतर्कतेमुळे वाचला जीव. या घटनेमध्ये युवक 60% भाजल्याची डॉक्टरांची माहिती. नांदेड शहरामध्ये 2 गटात किरकोळ वाद होऊन दगडफेक. शहरातील तिरबुहान नगर भागातली घटना. पोलीस अधीक्षकांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत परिस्थिती आणली नियंत्रणात. कोणत्याही अफवांवरती विश्वास न ठेवण्याचं पोलिसांचं आवाहन. डोक्यामध्ये हातोडा मारत पतीकडून पत्नीची हत्या. शिर्डीच्या जेऊर पाटोदा शिवारामधली धक्कादायक घटना. हत्येचं कारण अद्यापही अस्पष्ट. कोपरगाव पोलिसांकडून तपास सुरू. सांगलीच्या रत्नागिरी नागपूर महामार्गावरती 4 चाकी गाडीचा भीषण अपघात. अपघातामध्ये 3 जणांचा जागीच मृत्यू, 1 जण गंभीर जखमी. गडचिरोली पोलिसांनी माओवाद्यांचा घातपाताचा मोठा डाव उधळला. प्रेशर कुकरमध्ये ठेवलेली 2 किलो स्फोटकं साहित्य केलं नष्ट. पंचगंगा नदीवरील वळीवडे इथल्या बंधाऱ्यामध्ये हजारो माशांचा मृत्यू. प्रदूषित पाण्यामुळे माशांचा मृत्यू झाल्याची माहिती. मृत मासे घेण्यासाठी नागरिकांची गर्दी. भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील हिवरा शेत शिवारामध्ये आढळली हरणाची जोडी. या हरणांच्या झुंजीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल.
भाजपचे विधान परिषदेचे आमदार राम शिंदे यांचं आजपासून नगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर उपोषण. कुकडी विभागाचे कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांच्यावरती शिस्तभंग आणि निलंबन करण्याची राम शिंदे यांची मागणी. पुण्याच्या इंदापूरमध्ये माजी आमदार हर्षवर्धन पाटील यांच्या घरासमोर आंदोलन. मराठा समाजाच्या मागण्यांना समर्थन दर्शवा, आंदोलकांची मागणी. इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील यांच्या घराबाहेर आंदोलकांचं आंदोलन. हर्षवर्धन पाटलाच्या कुटुंबातील महिलांनी औक्षण करत केलं स्वागत. धाराशिवमध्ये मराठा आंदोलकांवरती पोलिसांकडून कारवाईला सुरुवात. बैलांचा छळ आणि चक्काजाम केल्याचा आरोप करत पोलिसांकडून मराठा आंदोलकांवरती गुन्हे दाखल. आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत 2 दिवस लातूरच्या दौऱ्यावर. मोहन भागवतांकडून शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन. यावेळी मोठ्या संख्येनं शिवप्रेमींची उपस्थिती. आज माघ शुद्ध एकादशीच्या निमित्तानं विठ्ठल मंदिरामध्ये महापूजा. या सोहळ्यासाठी 5 लाख भाविक पंढरपूरमध्ये दाखल. मुंबई IIT पार्कच्या अकॅडमिक आणि रेसिडेन्शियल इमारतीचं उद्घाटन. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्घाटन. प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियानाच्या अंतर्गत मुंबई विद्यापीठाला पायाभूत आणि शैक्षणिक विकासासाठी 30 कोटी रुपयांचं अनुदान मंजूर. पायाभूत आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रातील सुविधांमध्ये होणार वाढ. बोगस कॉल्स, ईमेल्समुळे फसवणूक झालेल्या नागरिकांच्या बँक खात्यामध्ये मुंबई पोलिसांद्वारे वर्षभरामध्ये 24 कोटी 5 लाख रुपये जमा. मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांची माहिती. मुंबईजवळच्या घोडबंदर येथे वर्सोवा खाडीकिनारी परदेशी सीगल पक्ष्यांचं आगमन. पुढचे काही दिवस हे पक्षी इथेच मुक्काम करतील आणि उन्हाळ्याची चाहूल लागताच पुन्हा एकदा माघारी परततील. ठाणे ते नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडी दूर करत कल्याण डोंबिवली ठाणे प्रवास वेगवान करण्यासाठी ठाणे ते पडघा उन्नत रस्ता बांधणार. MMRDAचा निर्णय. महाराष्ट्र सागरी महामंडळामार्फत वसई खाडीमध्ये वसई ते भाईंदर दरम्यान प्रायोगिक तत्वावरती रोरो प्रवासी सेवा सुरू होणार. पुण्यामध्ये गेल्या 2 दिवसांपासून कमाल तापमान 35 अंश सेल्सिअसवरती तर किमान तापमानातही 15 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 15 अंश सेल्सिअसवर. एकीकडे मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री कायद्यावरील निर्यात बंदी उठवल्याचं सांगतात आणि दुसरीकडे अशी कोणतीही अधिसूचना केंद्र सरकारकडून काढली जात नाही. ही कांदा उत्पादकांची फसवणूक आहे. कांदा उत्पादकांची संतप्त प्रतिक्रिया. ABP माझाच्या पाठपुराव्यानंतर बेदाण्याच्या शालेय पोषण आहारामध्ये समावेश. या निर्णयानंतर पंढरपूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमधील शेतकऱ्यांकडून साखर वाटून आनंद साजरा. द एशियन आफ्रिकन चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे आयोजित केलेल्या MSME लीडरशिप कॉन्क्लेव्हमध्ये विको लॅबोरेटरीजचे संचालक संजीव पेंढारकर यांचा सत्कार. संजीव पेंढारकरांचं आत्मनिर्भर भारत या केंद्र सरकारच्या पुढाकारासंदर्भामध्ये उपस्थितांना मार्गदर्शन. विशाखापट्टणममध्ये भारतीय नौदलाच्या कवायती सुरू. पहिल्यांदाच 51 देशांचं नौदल आणि युद्धाभ्यासामध्ये सहभागी होणार. 27 फेब्रुवारीपर्यंत युद्धाभ्यास चालणार. बिगर बासमती आणि तुकडा तांदळाच्या निर्यात बंदीमुळे बासमती तांदळाच्या निर्यातीमध्ये मोठी वाढ. आर्थिक वर्षाच्या अखेरपर्यंत मागील वर्षाच्या तुलनेमध्ये 15% निर्यात वाढीचा अंदाज. जागतिक पातळीवरील 100 नाममुद्रांमध्ये मलबार गोल्ड आणि टायटन यांच्यासह 4 भारतीय नाममुद्रांचा मानांकन. डेलॉइट ग्लोबल एक लक्झरी ब्रँड 2023चा प्रतिष्ठित मलबार गोल्ड अँड डायमंड 19व्या स्थानावरती. गोव्याचे मंत्री सुभाष फळदेसाई यांच्यावरती हल्ला. दक्षिण गोव्यामध्ये शिवरायांचा पुतळा बसून परत येताना मंत्री सुभाष फळदेसाई यांच्यावरती दगडफेक. मंत्री देसाई किरकोळ जखमी. या प्रकरणामध्ये अधिक तपास सुरू.
मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ जवळच्या शिवाजी महाराज पुतळा परिसरामध्ये लाईट आणि साऊंड शो सुरू करणार, मंत्री मंगलप्रभात लोढा यांची माहिती. वाशिम जिल्ह्यातील साखरा येथे जिल्हा परिषद शाळेमध्ये शिवसामान्य ज्ञान परीक्षेचं आयोजन. 2 गटांमध्ये पार पडलेल्या परीक्षेमध्ये 2,500 विद्यार्थ्यांचा सहभाग. अकोल्यामध्ये जुन्या रामदासपेठ भागातील जिजाऊ सभागृहाच्या नूतनीकरण कामाचा शुभारंभ. वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि अंजली आंबेडकर यांच्या उपस्थितीमध्ये नूतनीकरणाचा शुभारंभ. आग्रा किल्ल्यामधील दिवाने आममध्ये शिवजयंती उत्साहामध्ये साजरी. शिवजयंती सोहळा पाहण्यासाठी शिवप्रेमींची मोठ्या संख्येनं उपस्थिती. विक्रोळीमधल्या सूर्यनगरमध्ये बजरंगी बल जनसेवा संघ या मंडळाकडून शिवजन्मोत्सव साजरा. परिसरामध्ये आकर्षक सजावट तर सोहळ्यामध्ये लहानग्यांचा मोठा सहभाग. रायगडच्या देवळी गावामध्ये शिवजयंती उत्साहामध्ये साजरी. 7 वर्षांपासून गावामध्ये सर्व धर्मियांकडून शिवजयंती साजरी. अमरावतीच्या राजपेठ उड्डाणपुलावरती रवी राणा यांच्या कार्यकर्त्यांकडून शिवजयंती साजरी. शिवरायांचा अर्धाकृती पुतळा आणून केली महाआरती. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात. नगरच्या सोनईमध्ये माजी मंत्री शंकरराव गडाख मित्रमंडळानं साकारली छत्रपतींची भव्य रांगोळी. 3 एकर क्षेत्रावरती 20 टन रांगोळी वापरून साकारली शिवरायांची रांगोळी. लातूरच्या निलंग्यामध्ये 10 एकरामध्ये साकारलं शिवरायांचं फायर पेंटिंग. शिवज्योत शिवजयंती पाहण्यासाठी शिवभक्तांची मोठी गर्दी. चंद्रपूरच्या पोंभुर्णा शहरामध्ये शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण. यावेळी छत्रपतींचे 13वे वंशज खासदार उदयनराजे भोसले यांची उपस्थिती. शिवजयंतीच्या निमित्तानं नगरच्या शनी शिंगणापूर इथे 2 एकरावरती साकारली छत्रपती शिवाजी महाराजांची रांगोळी. रांगोळी साकारण्यासाठी 5 दिवसांचा कालावधी लागला. मुंबईच्या कांदिवलीमधील चिल्ड्रन अकॅडमीमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी. पोवाड्यांमधून उलगडली शिवरायांची शौर्यगाथा आणि भगवे ध्वज हातामध्ये घेऊन विद्यार्थी सहभागी. काश्मीरमधल्या कुपवाड्यामध्ये भारत पाकिस्तान नियंत्रण रेषेच्या जवळ उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या जवळ शिवजयंतीचा कार्यक्रम संपन्न. हिमवर्षावामध्ये लष्कराच्या जवानांनी छत्रपती शिवाजी महाराजांना केलं अभिवादन. केरळमध्ये मराठा वेलफेअर असोसिएशनकडून उत्साहामध्ये शिवजयंती साजरी. एवढी लहान मुलांची उपस्थिती. केरळी बांधव देखील या सोहळ्यामध्ये मोठ्या संख्येनं सहभागी. दुबईसह जगातील 60 देशांमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी. दुबईमध्ये ज्ञानवर्धक दुबई परिवाराकडून शिवजयंतीचं भव्य आयोजन. यावेळी पुरुषोत्तम खेडेकर यांचं व्याख्यान. अमेरिकेमध्ये ह्यूस्टन टेक्सास या शहरातील मावळाज ऑफ अमेरिका या संस्थेकडून शिवजयंती साजरी. दिल्लीमध्ये रात्री उशिरा पावसाची हजेरी. कर्तव्यपथ आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये पावसाच्या सरी. फिल्मा प्रकरणी महुआ मोइत्रा यांना ईडीची दुसरी नोटीस. 1 आठवड्यानंतर चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितलं. महुआ मोइत्रा यांनी ईडीकडे 3 आठवड्यांची मुदत मागितली होती, पण ईडीनं मुदत नाकारली. जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला आणि उमर अब्दुल्ला यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत बैठक. गुलाम नबी आझाद यांचा दावा. उत्तर प्रदेशमधील अमेठीमध्ये राहुल गांधी आणि स्मृती इराणी आमने सामने. स्मृती इराणी 4 दिवस अमेठीच्या दौऱ्यावर. राहुल गांधींची न्याय यात्रा अमेठीमध्ये दाखल होताच भाजप आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार घोषणाबाजी. मी भाजपमध्ये जाणार नाही, मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांची एबीपी न्यूजला प्रतिक्रिया. लक्षद्वीपच्या समुद्रामध्ये केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी घेतला स्कुबा डायव्हिंगचा आनंद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.